हॅलो स्टुडंट्स, याआधी आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या पॉईंटमधले त्या ठिकाणी ह्या चॅप्टरमधले काही पॉईंट्स पाहिलेत. त्यानंतर या ठिकाणी आपण पुढे पॉईंट्स पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जो पॉईंट पाहिला आहे तो म्हणजे फॅराडेज लॉ. ओके, फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. त्याच्यामध्ये आपण दोन लॉज पाहिलेत. तर फर्स्ट लॉ होता, त्या ठिकाणी फर्स्ट लॉमध्ये काय सांगितलं होतं, तर जो फर्स्ट लॉ आहे त्यामध्ये आपण अशा प्रकारे स्टेटमेंट पाहिलं होतं, whenever there is an change in flux in circuit or coil, then the current or EMF is produced in associated coil or in that coil. Okay, so this is the first law of Faraday's or first law of electromagnetic induction. And the second law, as we know that this is the definition of electromagnetic induction. After this, second law मध्ये आपण काय सांगणार आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. सेकंड लॉ मध्ये आपण पाहत असताना त्या ठिकाणी पहा, तर सेकंड लॉ मध्ये या पद्धतीने की द इंड्यूस EMF is directly proportional to the rate of change of magnetic flux. Induced EMF is directly proportional to the rate of change of magnetic flux. या पद्धतीने. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला यापुढे जाऊन आपण जे टर्म्स पाहिल्या होत्या त्या कुठल्या आहे, E इज इक्वल टू d∅/dt आणि त्याला मायनस साईन येतं. मी असंही सांगितलं होतं ते काय येतं, विच इज एक्सप्लेन बाय लेन्झ सायंटिस्ट. तर लेन्झ लॉ या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. काय पाहायचं आहे, लेन्झ लॉ किंवा लेन्झ एक्सपेरिमेंट. आता लेन्झ लॉमध्ये लेन्झ सायंटिस्टनी दोन गोष्टींना त्या ठिकाणी तथ्य दिलेलं आहे. ओके, सो लेन्झ काय करतो, फर्स्ट सांगतो मी पॉईंट. लेन्झ लॉ गिव्स द डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट. काय देतो तो, डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट और इंड्यूस EMF. तर जो लेन्झ आहे तो देतो डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट और इंड्यूस EMF, या दोन गोष्टी देतो. ठीक आहे. त्यानंतर सेकंड काय देतो तो, इट सेज दॅट induced current is opposes the change of flux. तर जो हा जो इंड्यूस करंट आहे हा चेंज ऑफ फ्लक्सला काय करतो, अपोज करतो. बरोबर, म्हणजे मग त्या ठिकाणी यामुळे आपण या काय घेतो, निगेटिव्ह साईन घेतो. ठीक आहे. मग आता आपल्याला या ठिकाणी फर्स्ट ॲप्लिकेशन पाहायचं आहे.
म्हणजे काय, डायरेक्शन ऑफ करंट कशा ठिकाणी, त्या ठिकाणी कशा प्रकारे फाइंड करायचं. तर डायरेक्शन ऑफ करंट फाइंड करण्यासाठी मोशन ऑफ मॅग्नेट टुवर्ड्स और अवे फ्रॉम द लूप, इथे दोन कंडिशन येणार आहे या लेन्सच्या आधारे और लेन्स लॉच्या आधारे. तर ते कशा प्रकारे ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे समजून घ्यायचं. व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी जर पाहिलं मोशन ऑफ मॅग्नेट टुवर्ड्स और अवे फ्रॉम लूप और कॉईल. तर हा पॉईंट या ठिकाणी पाहतोय आपण. ठीक आहे. आता याच्यामध्ये जसं की आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी इंड्यूस EMF किंवा इंड्यूस करंट कसा प्रोड्यूस होतो, त्यावेळेस रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स किंवा फ्लक्स चेंज होईल त्यावेळेस करंट किंवा EMF इंड्यूस होतो. ओके. म्हणजे काय, सपोज आपण या ठिकाणी एक लूप घेतला आहे. हा लूप घेतल्यानंतर इथे एक मॅग्नेट घेतला. ऑलरेडी आपण थोडंसं डिस्कस केलं आहे याबाबत. याचा नॉर्थ पोल असेल आणि हा साऊथ पोल. ठीक आहे. तर ज्यावेळेस आपण हा नॉर्थ पोल टुवर्ड्स घेऊन जातो आहे, काय घेऊन जातो आहे, टुवर्ड्स घेऊन जातो आहे मॅग्नेटच्या. ॲट दॅट टाईम द डायरेक्शन ऑफ करंट, म्हणजे आता ह्या ठिकाणी करंट किंवा EMF इंड्यूस होतो, म्हणजे दोन्ही पण इंड्यूस होतात. ठीक आहे. आणि दोन्हीची डायरेक्शन काय असते, सेम. म्हणजे इंड्यूस EMFची आणि इंड्यूस करंटची डायरेक्शन या ठिकाणी काय असते, सेम. पण ज्यावेळेस आपण मॅग्नेटचा नॉर्थ पोल टुवर्ड्स नेतो आहे त्यावेळेस अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होतो. कोणत्या, म्हणजे EMF पण कोणत्या डायरेक्शनला फ्लो होणार, अँटी क्लॉकवाईज, म्हणजे ह्या डायरेक्शनला. हे झाली अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आणि त्याचा जो फ्रंट फेस आहे तो नॉर्थ पोल सारखाच बिहेव करतो. कोणासारखा बिहेव करतो, नॉर्थ पोल. म्हणून इन फर्स्ट केस काय होतं, रिपल्शन इन बिटवीन मॅग्नेट अँड लूप. का, कारण दोन्हींचे सेम पोल काय येतात, समोरासमोर येतात. अँड करंट फ्लो इन द अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. सो करंट इज इन द अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. आता झाली फर्स्ट केस. याला काय म्हणू आपण, फर्स्ट केस. आता यानंतर आपल्याला पाहिजे ती सेकंड केस. ठीक आहे. आता सेकंड केसमध्ये काय होणार, परत तीच सेम कंडिशन आहे, फक्त थोडेसे चेंजेस होणार आहेत. कुठल्या प्रकारचे चेंजेस होणार आहेत, सेकंड केस. तर हे जे पॉईंट आहे हा काय आहे, ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशन ऑफ लेन्स लॉ. ठीक आहे. ॲप्लिकेशन ऑफ लेन्स लॉ आहे. आता सेकंड, त्या ठिकाणी जे सेकंड आपलं कंडिशन आहे ती सेकंड कंडिशन काय आहे, अवे फ्रॉम द लूप और कॉईल. आपल्याला काय करायचं आहे, अवे फ्रॉम द लूप और कॉईल घ्यायचं आहे. ॲट दॅट टाइम काय होणार आहे, दिस इज द कॉईल और लूप वी हॅव कन्सिडर. ओके. वी हॅव टेक दिस नॉर्थ अँड साऊथ पोल. आता जसं जसं आपण मॅग्नेट त्या ठिकाणी मागमाग घेऊन जाणार आहे ॲट दॅट टाइम काय होणार आहे, इथे काय होतं, मॅग्नेटिक इंडक्शन या ठिकाणी काय होतं, इन्क्रीज होतं. कारण टुवर्ड्स गेल्यावर फील्ड काय होत जाणार आहे, इन्क्रीज. म्हणजे फ्लक्स काय होत जाणार आहे, इन्क्रीज होणार आहे. चेंज ऑफ फ्लक्स इन्क्रीजिंग आहे. इथं चेंज ऑफ फ्लक्स काय आहे, डिक्रीजिंग असणार आहे. म्हणजे इथे काय होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड किंवा आपण त्याला काय म्हणतो, मॅग्नेटिक इंडक्शन इज डिक्रीजिंग. हे जे मॅग्नेटिक इंडक्शन आहे हे काय आहे, डिक्रीजिंग आहे. मग हे काय जाणार, अवे चाललं आहे, अवे फ्रॉम द
मॅग्नेट. ओके, ज्यावेळेस हे अवे फ्रॉम द मॅग्नेट जात आहे ॲट दॅट टाईम हे इट इज बिहेव लाईक ए साऊथ पोल. हा जो फेस आहे या कॉईलचा साऊथ पोलसारखा बिहेव करणार आहे आणि याच्यात डायरेक्शन ऑफ करंट कोणती येणार आहे क्लॉकवाईज. म्हणजे ही डायरेक्शन, हे डायरेक्शन कुठले आले क्लॉकवाईज डायरेक्शन. ओके, सो मग आता इथे लिहिताना आपण कसं लिहिणार आहे, मग हे आता नॉर्थ साऊथ पोल म्हणजे अपोजिट पोल्स आले. सो काय लिहिणार, देअर इज अट्रॅक्शन बिटवीन कॉइल अँड मॅग्नेट. देअर इज अट्रॅक्शन बिटवीन कॉइल अँड मॅग्नेट. ओके, मग अट्रॅक्शन बिटवीन कॉइल अँड मॅग्नेट असल्यामुळे या ठिकाणी म्हणजे इथे काय होतं अपोजिट पोल तयार होतो अँड करंट इज इन क्लॉकवाईज डिरेक्शन. तर ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या की कशा प्रकारे त्या ठिकाणी आपण पुट केल्यानंतर त्या ठिकाणी करंटची डायरेक्शन भेटणार आहे आपल्याला. क्लॉकवाईज कधी आहे, सॉरी अँटी क्लॉकवाईज कधी आणि क्लॉकवाईज कधी आहे, या पद्धतीने तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी चेंजेस करू शकता. ठीक आहे, ओके. तर या पद्धतीने लक्षात ठेवायच्या या गोष्टी. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी पुढे आपल्याला जो पॉईंट पाहायचा आहे तो सेकंड ॲप्लिकेशन आहे. सेकंड ॲप्लिकेशन ऑफ लेन्झ लॉ, एनर्जी कॉन्झर्वेशन इन लेन्झ लॉ. आता एनर्जी कॉन्झर्वेशन बाबत या ठिकाणी काय घडते, सेकंड ॲप्लिकेशन. ठीक आहे, त्याबाबत जर विचार करायला गेलो आपण तर आपण पाहूया. ओके, तर आता लेन्झ लॉमध्ये जर आपण पाहायला गेलं सेकंड ॲप्लिकेशन किंवा सेकंड पॉईंट त्यामध्ये कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी किंवा एनर्जी कॉन्झर्वेशन इन लेन्झ लॉ काय होतं त्याच्यामध्ये. ओके, सो एनर्जी कॉन्झर्वेशन इन लेन्झ लॉ. ठीक आहे, आता याच्यामध्ये दोन पद्धतीने त्या ठिकाणी काय होतं करंट इंड्यूस होतो. पहिली पद्धत कुठली, रिलेटिव्ह मोशन बिटवीन लूप अँड मॅग्नेट. म्हणजे या दोन्हीमध्ये जर रिलेटिव्ह मोशन ठेवलं तर त्या ठिकाणी काय होणार आहे आपला करंट किंवा EMF इंड्यूस होणार आहे. सेकंड काय, चेंज ऑफ फ्लक्स ड्यू टू द चेंज ऑफ फ्लक्स. ओके, विथ टाईम. सो या दोन कारणांमुळे त्या ठिकाणी काय होणार आहे आपला करंट इंड्यूस होणार आहे. ओके, आता या ठिकाणी हे जर पाहिलं, जर असं आपण आधी स्टडी केलं लेन्झ लॉमध्ये, जसं की पहिल्या ह्याच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन जर घेतलं म्हणजे जर हे दोन्ही एकमेकांकडे येत असतील तर फील्ड इन्क्रीजिंग असेल, बरोबर, पण एकमेकांना काय करतील रिपेल करतील, बरोबर. आणि या ठिकाणी जर आवे घेऊन जात असेल तर ते अपोजिट म्हणजे प्रत्येक ठिकाणी अपोजिट ॲक्शन होते. काय होते
अपोजिट इम्पॅक्ट पडतो आहे, बरोबर. म्हणजे ह्या ठिकाणी ह्या लेन्स लॉमध्ये जे एनर्जी कॉन्झर्वेशन आहे ते व्हायोलेट होतं किंवा त्याच्यामध्ये काही कॉन्सिक्वेन्सेस येतात की ते या ठिकाणी लागू पडत नाही. अजून काय होतं या ठिकाणी, जसं की आपण पाहिलं की लेन्स लॉच्या अकॉर्डिंग या ठिकाणी जर मॅग्नेटिक फ्लक्स वाढत गेला, मॅग्नेटिक फ्लक्स इज इन्क्रीजिंग, हा जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे हा जर इन्क्रीजिंग असेल तर इंड्यूस करंट पण काय राहणार आहे, इन्क्रीजिंग. ओके, इंड्यूस करंट पण काय राहणार आहे, इन्क्रीजिंग. आणि मग ते इन्क्रीज होत राहिल्याने इथे काय होणार आहे, इन्फिनाइट ग्रोथ होणार आहे त्यांची. इट ग्रोज इन इन्फिनाइट अमाऊंट. ओके, सो ॲट दॅट टाइम व्हॉट हॅपन्स, त्या ठिकाणी एक्सेस हीट प्रोड्यूस होणार आहे, एक्सेस हीट. ओके, आणि ह्या एक्सेस हीटला कुठल्या प्रकारचे आपण कॉस्ट किंवा कुठल्या प्रकारची एनर्जी ठिकाणी अप्लाय करणार नाही आहे, म्हणून या ठिकाणी एनर्जी कॉन्झर्वेशनचा जो लॉ आहे तो सॅटिस्फाय होणार नाही. सो त्यामुळे हा जो लॉ आहे या ठिकाणी व्हायोलेट होतो किंवा या ठिकाणी उपयोगात येत नाही. तर या पद्धतीने लक्षात ठेवा, दीज आर द टू ॲप्लिकेशन ऑफ आवर लेन्स लॉ. त्यानंतर त्या ठिकाणी आपण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या नंतर पाहू. अजून एक पॉईंट सांगतो चालूमध्ये तुम्हाला की फॅरेडेज लॉच्या आधारे लेन्स लॉच्या आधारे फॅरेडेज लॉ कसा येईल. आता जसं की आपण पाहिलं होतं, ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर निगेटिव्ह साईन काय आहे हे तुम्हाला सांगितलं आहे. या ठिकाणी काय होतं, इज इक्वल टू मायनस d∅dt. निगेटिव्ह साईन इज एक्सप्लेन बाय लेन्स लॉ. म्हणजे कसं, या ठिकाणी कसं एक्सप्लेन केलं आहे, त्यांनी सांगितलं आहे की जो इंड्यूस EMF आहे किंवा इंड्यूस करंट आहे तो चेंज ऑफ फ्लक्सला काय करतो, अपोज करतो. म्हणजे ह्या दोन गोष्टी एकमेकांना काय आहे, अपोजिट आहे. आणि ज्या वेळेस या ठिकाणी क्लॉकवाईज करंट प्रोड्यूस होईल, कसा करंट प्रोड्यूस होईल, क्लॉकवाईज, बरोबर. म्हणजे त्याच वेळेस या ठिकाणी आपलं जे करंट इंड्यूस होणार आहे, इंड्यूस करंट काय असणार आहे, निगेटिव्ह. इंड्यूस करंट निगेटिव्ह आला आणि इंड्यूस करंट आणि इंड्यूस EMFची डायरेक्शन काय राहते, सेम, बरोबर. म्हणून इंड्यूस EMF सुद्धा या ठिकाणी काय येईल, निगेटिव्ह. मग त्या ठिकाणी राईट हँड साईड निगेटिव्ह आली म्हणजे लेफ्ट हँड पण काय येणार, त्या ठिकाणी ते साईन लेफ्ट हँडला पण जाऊ शकतं. म्हणजे काय येईल, इज इक्वल टू मायनस d∅dt. म्हणजे याची जर पॉझिटिव्ह व्हॅल्यू काढायची असेल तर या पद्धतीने या गोष्टी येतात. त्याचं युनिट तुम्हाला माहीत आहे, ते असणार आहे व्होल्ट. तुम्हाला शीट पाठवलेले आज, तर त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर अजून एक होमवर्क द्यायचं आहे तुम्हाला. त्या ठिकाणी आपले जे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे त्याची सेकंड एक्सरसाइज सॉल्व्ह करून पाठवायची 2 दिवसात. तुमचा तो त्या ठिकाणी पेपर पण आहे त्याच्यावर संडेला, तर त्याची थोडीशी दखल घ्यायची आहे. 28 जूनला पेपर आहे, तर या सर्व गोष्टीची विद्यार्थ्यांनी दखल घ्यायची. व्हिडिओ पूर्ण पाच चालायचं आहे. तुमचे ॲव्हरेज ड्युरेशन येत नाही आहे, वारंवार सांगूनही त्या पद्धतीचं काम होत नाही आहे, तर या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, थँक्यू.